चतुर्थ वार्षिक कर आकारणी विरोधात राजगुरुनगर कर आक्रमक. शहरात 2000 हरकतींसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. नवीन करवाढीला नागरिकांनी विरोध करू नये. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांचे आवाहन. खासदार झाल्यानंतर तुम्ही आमच्या गावात कधी आलात आणि किती निधी दिला? आदिवासी भागातील आजीबाईंचा खासदार कोल्हेंना सवाल. आंबेगाव तालुक्यातील अमोंडी शिनोली गटात कार्यकर्ता मेळावा संपन्न. राजगुरुनगर येथील अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायालयात ई फायलिंग सुविधा केंद्र सुरू. न्यायाधीश सय्यद आणि पोळ यांच्या हस्ते सुविधा केंद्राचे उद्घाटन. कागदविरहित ई फायलिंगमुळे वेळ आणि खर्चाचीही होणार बचत. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. राजगुरुनगर नगर परिषदेने जुलै 2023 पासून कर वसुलीच्या नोटिसा दिल्या आहेत. 4,14,00,000 रुपये मालमत्ता कर मागणीपैकी 3,68,84,000 अर्थात 90% पूर्ण वसुली झाली आहे. ही वसुली पुणे जिल्ह्यातील 17 नगर परिषदांमध्ये सर्वाधिक कर वसुली नगर परिषद ठरली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिली. चतुर्थ वार्षिक करवाढ झाल्यानंतर 4,63,00,000 रुपये करापोटी नगर परिषदेकडे जमा होणार आहेत. मात्र या करवाढीला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध आहे. 3 एप्रिलपर्यंत शहरातील 2000 हरकती प्राप्त झाल्या आहेत. नवीन करवाढीला नागरिकांनी विरोध करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी केले आहे. नगर परिषदेची कर वसुली, चतुर्थ वार्षिक कर आकारणी याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकीय भूमिका मांडली. राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने सर्व शहरवासियांना मुख्याधिकारी तथा प्रशासक या नात्याने आवाहन करतो की आपण जी चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी लोकांना 119 ची नोटीस दिली होती, त्या सर्व नोटिसा लोकांना पोहोचण्यास काही कालावधी लागल्या कारणाने आपण जी आपली 3 एप्रिल 2024 ही आक्षेप घेण्याची अंतिम तारीख होती, ती तारीख आपण 15 एप्रिल 2024 केली आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपणास जी 119 ची नोटीस मिळाली आहे त्याच्यावरती कोणाला काही आक्षेप असेल, हरकत असेल तर त्यांनी आपल्या नगरपालिका कार्यालयात मध्ये येऊन जमा करावे. तसेच या कर आकारणीच्या निमित्ताने तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो की या कर आकारणीमध्ये शैक्षणिक कर आणि रोजगार हमी कर जो लावलेला आहे तो कर आपण शासनाच्या नियमानुसार लावलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या सर्व नगर परिषदामध्ये आहेत त्या सर्व नगर परिषदामध्ये हा कर आकारला जातो. फक्त आपल्या नगरपालिकेमध्ये आकारला जात आहे असे अजिबात नाही. तसेच हा कर माफी संदर्भात आपण शासनाकडे प्रस्तावही पाठवणार आहोत. सोबतच आपण ही जी कर आकारणी केलेली आहे याच्यामध्ये पूर्वी आपली डिमांड 2,42,00,000 रुपये होती, तर या नवीन कर आकारणीमध्ये आपली संकलित करायची डिमांड 4,63,00,000 रुपये होत आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने करवाढ ज्या ठिकाणी झालेली आहे ती आपणास सांगता येईल की नंबर 1 की शहरामध्ये ज्या ग्रामपंचायतकालीन प्रॉपर्टी होत्या त्या साधारणतः 14,14,500 होत्या. आता नवीन याच्यामध्ये आपल्या प्रॉपर्टी 17,189 झालेल्या आहे. साधारणतः 2,500 ते 3,000 प्रॉपर्टींची वाढ राजगुरुनगर शहरामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे आपण एकूण संकलित करामध्ये आपली वाढ होत आहे. नंबर 2 की अनेक बैठेघरांमध्ये पूर्वीचं बांधकाम 2,000 स्क्वेअर फूट होतं, तर नवीन बांधकाम त्या ठिकाणी पाठीमागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये 4,000 ते 5,000 स्क्वेअर फूट, कोणाचं 3,000 स्क्वेअर फूट म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते आणि त्याच्यामुळे त्यांचं संकलित करामध्ये वाढ झालेली आहे. हा झाला मुद्दा नंबर 2. आणि मुद्दा नंबर 3 संकलित करामध्ये वाढ होण्याचे दुसरे एक कारण की पूर्वी निवासी आणि अनिवासी म्हणजेच जे व्यावसायिक कामासाठी दुकान असेल, गाळा असेल, हॉस्पिटल असेल, बँक असेल यासाठी ज्या प्रॉपर्टी वापरले जात होते यांना पूर्वी समान दराने टॅक्स लागत होता. परंतु आता निवासी म्हणजे ज्या ठिकाणी आपण रहिवासासाठी वापरतो त्या प्रॉपर्टींच्या तुलनेमध्ये अनिवासी प्रॉपर्टीला दुप्पट कर आकारला जातो. त्याच्यामुळे टॅक्समध्ये वाढ झालेली आहे आणि इतर ज्या अनिवासी प्रॉपर्टी आहेत याच्यामध्ये जास्त वाढ झालेली आपणास दिसून येत नाही. तरी मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या नगरपालिकेच्या सोयी सुविधांमध्ये बळकटीकरण येण्यासाठी, सोयी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी आणि सोयी सुविधा सर्वांना पोहोचण्यासाठी नगरपालिकेच्या करामध्ये दर 4 वर्षांनी वाढ करणं आवश्यक असतं. गेल्या 12 वर्षापासून नगरपालिकेच्या करामध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती. तरी सर्व लोकांनी या चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी
नगर परिषदेत सहकार्य करावे अशी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो. किती तक्रारी आल्या काय आता? आतापर्यंत 2000च्या आसपास हरकती प्राप्त झालेल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आमोंडी शिनोली गटात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांचा मेळावा झाला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गुरुवारी सकाळी मेळावा झाला. आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आहेत, त्यामुळे आम्ही शिवाजीदादांसोबत असणार आहोत असं म्हणत आदिवासी बांधवांनी शिवाजीराव पाटील यांना मतदान करण्याचा शब्द दिला आहे. यावेळी विवेक वळसे पाटील, बोंडे पाटील, अरुण गिरे, विष्णू हिंगे, ताराचंद कराळे, गणेश कसबे, जयसिंग एरंडे, संजय गवारी, नंदकुमार सोनवणे, प्रकाश घोलप, अमोल अंकुश, जितेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 5 वर्षात आदिवासी समाजासाठी किती निधी आणला असा सवाल महिलांनी केला आहे. मी गेले असते तर मी सांगितलं असतं की आढळराव पाटील हे जरी पदावर नव्हते तरी माझ्या गावासाठी त्यांनी 20 लाख रुपये दिले. तुम्ही पदावर असून तुम्ही काय दिले याचे उत्तर मला द्या आणि मग आमच्या गावामध्ये येऊन आमच्याकडं मतं मागा असं मी त्यांना ठणकावून विचारलं असतं. कारण त्यांचंही काम आहे, ते उभे राहिले म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात ते जाणारच आहेत, प्रत्येक जण आपापलं काम करणार आहे. परंतु कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या गावात जेव्हा येतात आपल्याला विनंती करतात त्यावेळेला आपणही कुठं घाबरून न जाता आपण सुद्धा त्यांना जाब विचारला पाहिजे की साहेब 5 वर्षात तुम्ही काय आम्हाला दिलं हे आधी सांगा. कारण आम्ही तर 5 वर्षापूर्वी तुम्हाला दिलं होतं, मोलाचं मत दिलं होतं आणि तुम्हाला खासदार बनवून पाठवलं होतं. पण तुम्ही खासदार झाल्याच्या नंतर आमच्या आदिवासी भागासाठी काय केलं, काय दिलं हा जाब आपण आदिवासी भागाने त्यांना विचारण्यासारखा आहे. आपण विचारलं पाहिजे, त्यांना घाबरून. आता बातमी आहे न्यायालयातून. सत्र न्यायालयात सुरू झालेल्या ई फायलिंग सुविधेची. राजूर येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात गुरुवारपासून ई फायलिंग सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्राचं ई फायलिंग सुविधा ही सर्व वकिलांसाठी फायदेशीर असून दिवाणी आणि फौजदारी कामांसह अन्य कोर्ट कामकाजातील प्रकरणे ऑनलाईन दाखल करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या सुविधेचे उद्घाटन जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस सय्यद, न्यायाधीश एस बी पोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खेड तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिदास टाकळकर आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विद्यातज्ञ ॲडव्होकेट पोपटराव तांबे, ॲडव्होकेट BM सांडभोर, ॲडव्होकेट मुकुंद आवटे, ॲडव्होकेट JB ओसवाल, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट संजय गोपाळे, ॲडव्होकेट संदीप घुले, ॲडव्होकेट निलेश चौधरी, ॲडव्होकेट श्याम बवले, ॲडव्होकेट संदीप रेटवडे, गणेश गाडे, दीपक गावडे आदी वकील बांधव भगिनी उपस्थित होते. वैधानिक कागदपत्रांचे इलेक्ट्रॉनिक फायलिंग करण्याकरता ई फायलिंग ही पद्धत उपयोगात येते. उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांनी ई फायलिंग प्रणाली अंगीकारली असून त्याद्वारे न्यायालयीन, दिवाणी आणि फौजदारी दोन्हीही प्रकरणे या न्यायालयासमोर ई फायलिंग केली जाऊ शकतात. ई फायलिंगचा प्रारंभ झाल्याने भारतातील न्यायालयांसमोर न्यायालयीन प्रकरणं दाखल करण्याकरता तांत्रिक उपयोजनाला छेद गेला. आता कागदविरहित फायलिंग करण्याची वेळ आणि खर्च यात बचत होणार आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय अपडेटची बातमी. लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे, निवडणुकीची पूर्वतयारी, मतदान केंद्र पाहणी करणे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हाताळणी आदी प्रशासकीय कामकाजांची तयारीचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी घेतला. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचनाही यावेळी दिल्या. यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे, अप्पर तहसीलदार नेहा शिंदे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, नायब तहसीलदार राम भिजे यांच्यासह आळंदी, चाकण, राजगुरू नगर परिषदेचे मुख्याधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगून झालेल्या एका फसवणुकीची बातमी. बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगून बजाज फायनान्सचे लोन डिस्बर्स करतो असे सांगून त्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी 10,000 रुपये आणि सिक्युरिटी म्हणून कंपनीकडे 1 लाख रुपये जमा करून घेतले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेचा मॅनेजर आहे असे सांगून जालिंदर गावडे यांची 1,10,000 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी जालिंदर माणिक गावडे वय 33 चोरोली खुर्द यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉंग साईडनं दुचाकी चालवली आणि अपघात झाला. चाकण येथील तळेगाव चौकात रॉंग साईडनं दुचाकी चालवून ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला.
त्यानंतर जमाव जमून ट्रक चालक आणि क्लिनरला बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 2 अनोळखींसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत एकाला पोलिसांनी अटक केली असून ट्रक चालक शिवकुमार मोतीलाल बघेल वय 40 मध्य प्रदेश आणि रोहित काकडिया असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत। शिव बघेल यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार सचिन वखरे वय 19 राहणार वाकी खुर्द, संकेत रामदास जाधव वय 27 वाकी बुद्रुक आणि 2 अनोळखी व्यक्तींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। थेऊर येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा गुरुवारी हवेली तालुक्यातील दौरा अष्टविनायकपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर येथील बाप्पा चिंतामणींच्या चरणी लीन होऊन सुरुवात झाली। यावेळी श्री क्षेत्र थेऊरच्या ग्रामस्थांनी जंगी स्वागत करत वाजत गाजत डॉक्टर कोल्हे यांची मिरवणूक काढली। दरम्यान डॉक्टर कोल्हे यांच्या हस्ते बाप्पा चिंतामणीची आरती करण्यात आली। थेऊर येथून सुरू झालेला गावभेट दौरा सायंकाळी उशिरापर्यंत उरुळ कांचन परिसरात समारोप करण्यात आला। बातमीपत्रात आता वेळ झाली इथं थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।